एका बाजूला औंध संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एटीके औंध, आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे, गतवर्षीचे विजेते. यांच्यातील मॅच आपल्या भेटीला. समीर जगताप गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम चिखली. समोर जर पाहिलं तर नाशिकचे खेळाडू आहेत. पहिला बॉल कव्हर्सला, वा अति सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रतीक देवरे यांच्या बॅटमधून आलेला फटका सीमारेषेच्या दिशेने निघालेला आहे आणि बघता बघता सीमारेषा पार. 4 धावा. धन्यवाद डीजे. या संपूर्ण स्पर्धेवर ज्यांचं लक्ष आहे, कमलेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचे जनक आहेत. या स्पर्धेला अतिशय दर्जेदार पद्धतीने आयोजित केलं आहे. ओ, यावेळेला थोडासा कंट्रोल सुटला होता. पाठीमागच्या पायावर वजन ट्रान्सफर जरूर केलं होतं. एका पायावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, समोरच्या दिशेने नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच आहे. अगदी महत्त्वाचा सामना. एटीके औंध हाही देखील युवा खेळाडूंचा भरणा असणारा एक जबरदस्त संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील एक सध्याच्या घडीला मोठं नाव हमराज मृत्युंजय. बॅकफुटला गेले, बॉलला मात्र फक्त पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला. सुशांत आले तिकडे, तोपर्यंत एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 5 वर जाईल. स्टारकास्ट आज जर पाहिलं तर या ठिकाणी सगळ्या संघांची चांगली आहे आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्हाला मुभा आहे. तुम्ही तुमची टीम कशीही बनवू शकता. भारतातील कोणतेही खेळाडू तुमच्या टीममध्ये आणू शकता. भारतातील काय, भारताच्या बाहेर सुद्धा, कारण यावर्षी सुप्रीमो ट्रॉफीला श्रीलंकेचे 2 प्लेयर खेळले. हो, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वळतोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होतोय खरा, परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. एका बाजूला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, प्रतीक देवरे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मंगेश. मंगेश गडसिंग औंध टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चिखलीचे जबरदस्त गोलंदाज. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. वा प्रतीक, वा. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका इकडे पाहायला मिळतोय. क्लासिकल अंदाजातील लॉफ्टेड स्ट्रोक. 4 रन. धन्यवाद डीजे. एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालाय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. नाशिकच्या या खेळाडूकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. धाव फलक 10 वर जाताना पाहायला मिळेल. जशास तसे प्रत्युत्तर औंधचा संघ हमराज मृत्युंजयला टक्कर देतोय. अतिशय सुंदर मैदान आहे. एवढ्या सुंदर मैदानामध्ये एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेट आहे आज. बॅकफुटला गेले, बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॉलचा टप्पा मागे घेतलाय. डबल माइंड झाले. शेवटच्या क्षणी त्यांनी ठरवलं की हा बॉलला फक्त आपण ढकलूयात, परंतु तसं नाही झालं आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 10 धावा धावफलकावर. बिनबाद 10 धावा. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर श्री राहुल भाऊ भोसले युवा मंच यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉक्टर वैशालताई गोडेकर लोंढे माजी महापौर, त्याचबरोबरीने विशाल भाऊ मासुळकर साहेब असतील आणि आमचे कमलेश दादा वाळके असतील, या सगळ्यांनी आपल्या भेटीला आणलंय. नेहरू नगरची प्रीमियर लीग, नेहरू नगरचे 16 संघ, व्यावसायिक गटाचे संघ, पिंपरी चिंचवडचे संघ, असे विविध फॉर्मॅट आणलेले आहेत. प्रेक्षकांना उत्कंठा होती कधी एकदा हे मैदान चालू होते आणि कधी एकदा मॅचेस सुरू होतात. अगदी आम्ही परवा 30 तारखेला स्वतः कमलेश दादांना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाणी काढताना पाहिलंय. म्हणजे आपली स्पर्धा, आपल्या नेहरू नगरचं मैदान जगाच्या समोर आलं पाहिजे. माझ्यामध्ये यूट्यूबला व्ह्यूवर्स सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे, त्या जी आपण साफसफाई करत होते मैदानाचे खेळाडू, त्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा भरपूर गेलेले आहेत, कारण ही मेहनत होती. बॉलिंगसाठी बदल केला जातोय. धनंजय भिंताडे यांना मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. हा बॉल इकडे टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर वळण घेताना पाहिला मिळाला. मंगेश यांच्यासाठी कटर्स, मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की अलीकडे धनंजय यांच्या भात्यामध्ये कटर्स खूप प्रभावीपणे पाहायला मिळत आहेत. नॉर्मली लेग कटर त्यांचा खूप प्रभावी आहे.
वेगवान चेंडू यॉर्करचा देखील प्रभावीपणे मारा करतात, परंतु मंगेश देखील काही कमी नाही आहेत. आज मंगेश यांना आपल्या टीमसाठी खेळावं लागेल. हो, पुन्हा एकदा कटरचा वापर या ठिकाणी केलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू. धावफलक जर पाहिलं तर 10 वर स्थिरावलेला आहे. धावा कराव्या लागतील. एका बाजूने प्रतीकने धावा करतायत. फरहान सारखा बॅटर या टीम मध्ये आहे. अजिंक्य गोळे यांना देखील आपण या अगोदर खेळताना पाहिलं. डॉन यांचा संघ यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मातोश्री 11 संघाशी टक्कर देताना पाहायला मिळेल. औंध विरुद्ध कोथरूड अशी ही लढत पाहायला मिळते व्यावसायिक गटाची. पुन्हा एकदा तेच यावेळेला लेंथ वरून कट केलाय बॉल आणि टप्प्यावर सातत्याने खेळवताना पाहायला मिळतात. कधी आतमध्ये कधी बाहेर अशा पद्धतीने बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न. पहिले 3ही चेंडू डॉट आलेत, परंतु मंगेशला यातून सावरावं लागेल. या टीमचे नायक आहेत. औंधचं नाव त्यांनी देखील केलंय. आज त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. मंगेश गडसिंग यावेळेला खूप टप्प्याचा बॉल समोर खेळले. मिड ऑन आतमध्ये आहे, पाहिलं होतं, गॅप मध्ये मारलाय. दत्ता पवार पाठलाग करतायत. बॉल नाही थांबत आहे. 4. धन्यवाद. आता वाट पाहिली या बॉलची. बॉलला येऊ दिला आणि त्याच्यानंतर बॉलला मार्ग करून दिला समोरच्या दिशेने. जिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते, पॉवर प्लेचा फायदा इकडे घेतलाय. चौथ्या बॉलवर चौकार आलाय. धावसंख्या 14 वर गेलेली आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच आहे. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. महेश नानगुडे तिकडे आलेत. अतिशय चपळतेने फिकी करतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. धावसंख्या 15 वर जाते बिनबाद. आणि आता जर पाहिलं तर स्ट्राईकवर येत आहेत प्रतीक देवरे. या षटकात स्ट्राईक पासून वंचित राहिले आतापर्यंत. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केली आहे. 9 धावांवर ते बॅटिंग करतायत. आज सगळ्यांचं लक्ष या अण्णासाहेब मगर स्टेडियमवर आहे. ज्या स्टेडियमवर बरीच वर्ष क्रिकेट खेळलं गेलं आहे, ज्या मैदानाने खूप सारे खेळाडू दिलेत, असं हे मैदान आहे. चांगला बॉल थोडासा पुढे केला, गती काढून घेतली होती, फक्त ढकलण्याचा प्रयत्न झाला या बॉलला. डॉट बॉल. आणि इकडे या ओव्हरमध्ये मात्र फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत. कौतुक करावं लागेल धनंजय बिनताडे यांचं. 2 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली 15. ललित चौधरी, त्याचबरोबर जर पाहिलं तर करण घनसोलकर, 2 फिरकीपटूंचं देखील ऑप्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. करण घनसोलकर यांच्याकडे गेलेले आहेत. पाहूया. पनवेल तालुक्यातील आंबिवली गावचा असणारा हा फिरकीपटू करण घनसोलकर. मंगेश गडसिंग आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रतीक यांना आता थोडंसं गिअर चेंज करावं लागेल. बऱ्यापैकी सुरुवात आहे. विकेट एकही गमावली गेलेली नाही आहे, परंतु येणाऱ्या 3 ओव्हर कुठेतरी एक 30-35 रन तर पाहिजे. एक 50चं टार्गेट. 5 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी पाहिजे. चौफेर मैदान आहे. सगळ्यांना मोभा इकडे आणि हिरवगार मैदान आहे. दर्दी प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे सगळे प्रेक्षक आहेत. या मैदानात आपल्या आयुष्यातील खूप सारा काळ घालवलाय. याच मैदानात खेळल्यामुळे घरच्यांचे मार खाल्लाय, घरच्यांनी ओरड खाल्ली आहे, परंतु आज पुन्हा एकदा आपल्या मैदानातील हे क्रिकेट पाहून सगळ्यांना आनंद मात्र नक्की होणार आहे. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्रीजचा वापर केला, थोडेसे मागे गेले आणि बॉल खेळला खरा, परंतु तेवढं टायमिंग नव्हतं आणि त्यामुळे 1 धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 16 वर जाताना पाहायला मिळते. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ पुण्याच्या पिंपरीमध्ये, पिंपरीच्या नेहरू नगरमध्ये आणि नेहरू नगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडियममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आजचा दिवस व्यावसायिक गटाचा आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत, कारण सोपं नाही आहे हा तामझाम करणं. त्या अगोदरची परिस्थिती काहीतरी वेगळीच होती. बॅक फुटला जात पॉइंटला खेळायचं होतं, नाही शक्य झालं. बॉलला वळवलंय करण घनसोलकर. फिरकीपटू आहेत. एकाच टप्प्यावरून दोन्ही बाजूला बॉलला वळवण्याची क्षमता. एकाच ग्रीपमधून बॉलला मात्र रिलीज देखील करताना पाहायला मिळत असतात. 16 धावा धावफलकावर आहे. विकेट मात्र आलेले नाहीये. अजूनही विकेटचा कॉलम आहे हा मात्र औंधच्या बाजूने आहे, कारण एकही विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. प्रतीक बॅक फुटला जात पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल वळलाय. उत्तर नाहीये या गोलंदाजीचं करण घनसोलकर यांच्या प्रतीक यांच्याकडे, परंतु त्यांना
या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत. चांगली गोलंदाजी होते, परंतु हार मानून कसं चालेल. पहिल्या 15 बॉलचा खेळ संपलाय, 16 रन झालेत, अजूनही 15 बॉल बाकी आहेत. त्याच्यामध्ये धावा तर कराव्या लागणार आहे, कारण औंधचा संघ सुद्धा एक चांगली स्टारकास्ट घेऊन इकडे आलाय. सकाळी त्यांनी चांगली कामगिरी केली, आणि फक्त सकाळी चांगली कामगिरी करून चालत नाही, दुपारी सुद्धा करावी लागते आणि संध्याकाळी सुद्धा करावी लागते. हा बॉल पुढे केलाय, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. महेश नानगुडे तिकडे आलेत, पुन्हा एकदा चपळाईने, आणि थ्रो देखील केला गेलाय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून जर पाहिलं तर पाठीमागे ऋषी जोरे यांना पण पाहतोय. कालही मात्र एक त्यांची कॅच खूप व्हायरल झाली परवा. महाराष्ट्रातील नाही, भारतातील सगळ्यात वजनदार यष्टीरक्षक आणि तेवढेच चपळ सुद्धा. वेगात बॉल टाकलाय या ठिकाणी. त्रिफळाचित होत आहेत, कारण बेल्स खाली पडलेली दिसली पहिल्या क्षणीच आपल्याला. एक वेगवान चेंडू, फास्टर वन. मागील मॅच मध्ये देखील त्यांनी फास्टर वन जो टाकला होता ना, त्याच्यावर मात्र विकेट येताना पाहायला मिळाली होती सूरज कोरम यांची. बोल्ड आउटच झाले होते ते सुद्धा. आता ही फास्टर वन, त्याच्यावरही विकेट. आणि एखादा गोलंदाज कमी गतीचा चेंडू टाकून कधी आतमध्ये येणार बॉल, कधी बाहेर जाणार, याच्या वेटिंगमध्ये आपण असतो, आणि अशा वेळेला त्याच बॉलरने जर फास्टर वन टाकला तर तो झेपणारा नसतो. आणि म्हणून वैविध्यता कधी तुम्हाला पाहिजे. आम्ही ललितकडे देखील ती वैविध्यता पाहतो, रोहन खरातकडे पाहतो, वीरेन नैनीत यांच्याकडे देखील पाहतो. करण घनसोलकर सध्या ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. या फिरकीपटूंचा बोलबाला म्हणजे क्रिकेटमध्ये कितीही फास्टर येऊ देत, स्पिनरचं महत्व सुद्धा अधोरेखित आहे आजही. करण घनसोलकर पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2 रन खर्च केलेले आहेत. थोडंसं बॅकफुटला पाठवलंय प्रतिस्पर्धी टीमला. याही वेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. काय बॉलिंग केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या करण घनसोलकरने, आणि मी पनवेल वरून इकडे का आलोय दाखवून देखील दिलंय. ओव्हर संपल्या, 3 धावसंख्या झाली 17. डीजे धन्यवाद. एका बाजूला नेहरू नगरच्या मुलांसाठी सुद्धा 16 संघांमधील क्रिकेट पाहायला मिळत आहे. नेहरू नगरचं क्रिकेट देखील काही कमी नाहीये. ओ, इकडे बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला, जाऊ दिलाय बॉल, डॉट बॉल. विजय भाऊ, नेहरू नगरचं क्रिकेटही एवढं जबरदस्त आहे, मला वाटतं इकडली एक टीम जर बनवली तर कोणत्याही टीमला हरवण्याची क्षमता ठेवते, एवढं जबरदस्त आहे नेहरू नगरचं क्रिकेट. हो, हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. सद्दाम सरांचा देखील गोड आवाज आम्ही अगदी त्याही दिवशी ऐकत होतो, आणि विजय सरांना त्या दिवशी कळवलं. आणि जावेद मात्र या ठिकाणी मॅचच्या दिशेने अतिशय सुंदर वातावरणामध्ये एवढ्या चांगल्या मैदानावर क्रिकेट असल्यानंतर पाहायला आवडणारच ना. यावेळेला लांबून खेचलाय बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव तिकडे मिळेल, धावसंख्या 1ने पुढे जाते. संत गतीने धावसंख्या निघाली आहे. 18 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर काही मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. एवढं मोठं मैदान पाहिल्यानंतर आम्हालाही आनंद होतो. नाही तर आमच्याकडे मुंबईत डिक्लेअर झोनचे ग्राउंड असतात, कधी इकडे लेग साईडला डिक्लेअर, कधी ऑफ साईडला डिक्लेअर, कधी समोर डिक्लेअर, कधी पाठीमागे डिक्लेअर, कधी डांबरी रस्त्यावर सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. परंतु एवढं मोठं ग्राउंड पाहिल्यानंतर एक वेगळाच आनंद होतो. हा ही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. थोड्या वेळापूर्वी करण घनसोलकर बॉलला फिरवत होते, आता धनंजय भिंताडे तेच करतायत. कदाचित ऋषी जोरे यांनी त्यांना पहिल्यांदा सांगितलं असेल, कोणी वेगवान बॉल टाकायचा नाही, चांगल्या टप्प्यावर टाका, बॉल फिरवा. आणि ही प्लॅनिंग होतं कदाचित, परंतु हार मानून चालणार नाहीये, प्रयत्न करावे लागतील. सूरज हे देखील एक दिग्गज खेळाडू आहेत, त्यांनाही बॅटिंग करावी लागेल. यावेळेला पुढे सरसावले, फटका चांगला आहे, तिकडे फिल्डर आहेत, बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 19.
आई चेंडू पाठीमागे मार्गस्थ होताना पहिला मिळेल खरा, परंतु चांगली कामगिरी. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. हेही षटक लाजबाब राहिलं. याही षटकात फक्त 2च धावा धनंजय यांनी खर्च केल्या, त्यामुळे धनंजय यांचं कौतुक करावंच लागणार आहे. जी गोलंदाजी त्यांनी केली आहे लाजबाब होती. 4 ओव्हरचा खेळ संपला, फक्त 19 धावा. संविधान ग्रुप पुणे यानंतर होणारी मॅच आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळताना पहिला मिळेल मातोश्री 11. दोन्ही टीम ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टर्न होतोय, बाहेर जातोय, व्हाईट बॉल कळवला जातोय. ललित चौधरी आलेत. आणखीन एक फिरकीपटू या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेले आहेत. बॉलला गरगर 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 फिरवण्याची क्षमता असणारे गोलंदाज आहेत. पुण्याच्याच लोहगावचा हा फिरकीपटू, युवा फिरकीपटू ललित चौधरी. हो, आता आमंत्रित केलं पुढे येऊन खेळण्यासाठी. त्यानंतर बॉलला गरकन वळवलं. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेसाठी आजच्या दिवसासाठी जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज हमराज मृत्युंजय ऋषीदोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. बेस्ट बॅटर आरिफ संगम यांच्याकडून देण्यात आलाय. बेस्ट बॉलरचा पुरस्कार मोइनुद्दीन शेख चाचा यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश भाऊ भोसले यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. विशेष सहकार्य भरतदादा टिंगरे, श्रीकांत भाऊ देसाई, नितीन आल्हाट सर, सचिन ढवळे सर, त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचंगे, आशिष दादा मारणे, उमेश भाऊ प्रधान, या सगळ्यांचे आभारी आहोत. भरतदादा टिंगरे आजच्या दिवसासाठी मॅन ऑफ द सिरीज 3000 रुपये, बेस्ट बॅटर 1000 रुपये, बेस्ट बॉलर 1000 रुपये असं विशेष सहकार्य आजच्या दिवसासाठी आहे. उद्या पिंपरी चिंचवड आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर पुन्हा एकदा नेहरू नगर प्रीमियर लीग आपल्या भेटीला येणार आहे. कोण होणार नेहरू नगरचा चॅम्पियन आणि कोण होणार नेहरू नगरचा राजा ते मात्र ठरणार आहे. प्रचंड चुरस आहे आणि खरी मजा तर लोकल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओहो, हा बॉल समोरून वळवलाय. कधी कधी असं होतं, काही खेळाडू बाहेर खूप चांगली कामगिरी करतात, परंतु लोकल खेळाडू त्यांना एवढी टप देतात ना, आणि ती मजा पाहायला असते. रोहन खरात पाहायला मिळतील, विजय भाऊ कडके पाहायला मिळतील, दिलीप वर्मा पाहायला मिळतील, वजीरभाई पाहायला मिळतील. बरीच नाव आहेत जी या परिसरातील. अनुराग पाहायला मिळतील. बाहेर आले या खेळाडूने मागील मॅच मध्ये सुद्धा आल्या आल्या जोरदार प्रहार केला होता आणि बॉलला पाठवलंय खूप लांब. जा शोधून आणा बॉल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या नंबरला आणि कोणत्या ओव्हरला आले बॅटिंगला ते महत्वाचं नाही, तुम्ही काय करता हे महत्वाचं. आणि फरान आले आणि आल्या आल्या लांब लचक चेंडू पाठवून दिलाय 6 धावांच्या सैर सपाट्यासाठी. अजूनही काही बॉल बाकी आहेत. 26 धावा धाव फलकावर. श्रीवर्धन तालुक्यातील वालवटी गावचे असणारे हे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटची कडा घेतली, बॉल पाठीमागे निघाले, अगदी वेगात रेस लागली. फिल्डर आणि बॉल यांच्यामधील जिंकणार कोण? हो, बॉल जिंकला शेवटच्या क्षणी. चौकार. तीस धावा धाव फलकावर. 30 फरहान दरवेश. श्रीवर्धन मसळा या पट्ट्यामध्ये वालवटी टीम अगदी लोकप्रिय आहे. यावेळेला फुलटॉस, त्याच्यावर देखील प्रहार केलाय आणि हो, इकडे काहीतरी चमत्कारच पाहायला मिळतोय की काय? यस, चमत्कार. हे दुसऱ्यांदा झालंय. हमराज मृत्युंजय हे मैदान देखील त्यांच्या थोडंसं परिचयाचं आहे आणि थोडंसं त्यांची साथ देणारं दिसतंय. मागच्या मॅचला सुद्धा एक चौकार असाच आडला होता कव्हर्सला. हो, गेल्या वर्षीचे विजेते आहेत.
धावफलक 31. फरानने खुश केलं, परंतु प्रतीक देवरे आता बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 31 धावा, एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. चांगला बॉल, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फरानने दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. प्रतीक तिकडे पोहोचतायत. दुसरी धाव पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेसाठी निघाले. 3 धावा पूर्ण केल्या आणि ओ हो हो 3 पूर्ण. चौथीचा प्रयत्न, चौथी, पाचवी होणार का? पाचवी होणार का? पाचवी होणार का? पाचवी! क्या बात आहे! टाळ्यांचा गजर होतोय. कदाचित एकही झाली नसती, तिकडे 5 धावा झालेल्या आहेत. 5 धावा या बॉलवर धावून पूर्ण केल्या गेल्या आणि त्याच्याही मध्ये फरानने काय जोश दाखवला आणि फाईट होऊ शकते बऱ्यापैकी. आता धावसंख्या झाली ती 36 झाले, 37 करायचे. हॅलो, चला संविधान ग्रुप पुणे आणि कॅप्टन या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. विनंती करेल या ठिकाणी मंगलमूर्ती टीम आपण पाहत आहे. महाराष्ट्रातील मोठ्या स्पर्धा सुद्धा मंगलमूर्ती संघ खेळत असतो. युवा उद्योजक मी गणेश आठवडे यांना विनंती असेल या मॅचचा टॉस आपण करायचा. दुसरी टीमने हेड बॉल केला होता आणि हेडला लागल्यानंतर हेड आलेला आहे. तर थोडीशी चर्चा जास्त नाही. बरीच वर्ष क्रिकेट खेळणारे एक दर्जेदार नाव आहे सचिन बर्गे. बर्गे साहेब काय म्हणाल, ह्या मैदानावर पूर्वी क्रिकेट खेळलं असेल परंतु नव्याने क्रिकेट एक दिवसीय आणि जे आयोजन केलं गेलं त्याबद्दल आणि निर्णय काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि खरोखरच खूप छान नियोजन केलं विजयने आणि त्याच्या सहकार्यांनी. कारण हे ग्राउंड 2-3 दिवस गेल्या पाऊस पडतोय परंतु असं वाटत नाही की पाऊस पडलेला आहे. खूप छान विकेट आहे आणि विशेष म्हणजे बॉल चांगला ठेवला आहे. बॉलरांसाठी खूप आज चांगला दिवस आहे. यस, आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यस, फिल्डिंग घेतली आहे. बॅटिंग करायची आता किती धावा बनवण्याचा इरादा असेल? आज कशा प्रकारे आपली सुद्धा टीम इकडे आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हे मैदान लक्ष वेधून मैदानात आल्या आल्या जो येईल तो खुश होईल, कसं काय म्हणाल? प्रथमतः आम्ही बॅटिंग करताना 5 ओव्हरमध्ये 60 ते 70 रन करण्याचा प्रयत्न करू. टीम तर समोरची पण चांगली आहे आणि आमची पण चांगली आहे. जो चांगला खेळेल तो जिंकेल. आणि ग्राउंडचं सांगायला जर गेलं तर ज्या दिवशी पाऊस झाला असं कोणालाच वाटत नव्हतं का 10 ते 15 दिवस ह्या ग्राउंडवर मॅच होईल, कारण की सगळं चिखल पाणी वगैरे झालं होतं. पण आयोजकांनी खूप मेहनत करून चांगली तयारी केली आणि ग्राउंड परत खेळण्यासाठी सज्ज केलं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असणार आहे. मित्र हो, तो दिवस मलाही आठवतोय. मी सुद्धा ग्राउंडवरच होतो. त्या दिवशी पाऊस पडला आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. एवढी तयारी केली आहे, आता काय होणार, आता काय होणार. परंतु लहानांपासून मोठ्यांपर्यंत सिनियर खेळाडूंपर्यंत सगळे मैदानात होते. आपली स्पर्धा, आपलं मैदान जगापुढे पुन्हा एकदा आणायचं आहे, त्याच्यासाठी घेतलेली मेहनत रंगाला आली आणि ही NPL पुन्हा एकदा उभी राहताना पाहायला मिळाली आहे. सगळ्या आयोजकांचं विशेष कौतुक. यस, या ठिकाणी गणेश सरांशी देखील थोडंसं वार्तालाप करूयात. गणेश सर, काय म्हणाल? नेहरू नगरचे हे मैदान त्याचं रोपडच पालटून टाकलंय आणि ही स्पर्धा होते. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर आमचे मित्र विजय खडके आणि मित्र परिवार यांनी जे काही या स्पर्धेचं नियोजन केलंय खरोखर अप्रतिम आहे. म्हणजे पाऊस झाल्यानंतर
पावसाच्या आव्हानाचा म्हणजे त्यांनी जे काही आव्हान निर्माण झालं होतं पुढे सामने कंटिन्यू करण्यासाठी, त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेऊन ग्राउंड पुन्हा तयार केलं आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडताना दिसत आहेत, खरोखर कौतुकास्पद आहे. आणि स्पर्धेचं नियोजन आयोजन दिमागदार आहेत, यामध्ये काय म्हणजे शंका नाहीच. धन्यवाद सर, आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिकडे 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. हमराज मृत्युंजय बॅटिंगसाठी आली आहे औंध संघाच्या विरुद्ध. पाहत राहा NPL नेहरूनगर प्रीमियर लीग पुणे. धन्यवाद. 37चा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल वेगात यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. धावा कमी असल्या म्हणून काय झालं, आम्ही फाईट करणार आहे इकडे औंधवाले सांगतात. आणि पहिली ओव्हर घेऊन आलेले आहेत अर्जुन यादव. मागील मॅच मध्ये देखील अर्जुन यांनी चांगली कामगिरी केली होती. तेच अर्जुन आलेले आहेत. क्रिकेटचा खेळात 2 डावांचा आहे. एका डावात रिझल्ट लागत नाही. कुठे लागलाय का एका डावात रिझल्ट नाही लागलाय. त्याच्यामुळे एका डावात चांगलं खेळून तुम्हाला चालत नाही, तुम्हाला दोन्ही डावात चांगलंच खेळावं लागतं. म्हणून संधी दोन्ही डावात आणि दोघांना सुद्धा असते. किती मोठ्या धावसंख्या केली तर तिचा पाठलाग होतो आणि किती कमी धावसंख्येमध्ये सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना रोखता येतं. यावेळेला वेगात बॉल, ओहो एफर्ट चांगले होते, बॉल नाही थांबत आहे, निघाला बॉल सीमारेच्या दिशेने. 2-2 खेळाडू पाठलाग करतायत तिकडे. दुसरी धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्येला आता सुरुवात झाली आहे. थांबा थांबा डीजे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी संधी तर दोघांनाही आहे. अर्जुन वेगातील बॉल कव्हर्सला खेळलाय. तिकडे फिल्डर प्रतीक येत आहेत. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 5 ओव्हरमध्ये 37चा पाठलाग करायचा आहे. वाशिक शेख महाराष्ट्रातील आघाडीचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये ज्या डावखुऱ्या हाताच्या बॅटरची चर्चा आहे ते नाव म्हणजे महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु ही औंधची मुलं सुद्धा लक्ष वेधून घेतात सकाळच्या सत्रापासून आपलं. वेगात टाकलाय हा बॉल. थोडासा एक्स्ट्रा पेस काढायला गेले या ठिकाणी. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. प्लस अतिरिक्त आणखी एक धाव मिळेल. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ आहे. अजूनही 27 बॉलमध्ये 31 करायचे आहेत. पुढल्या दोन्ही टीम लगेच रेडी राहायचं आहे. यानंतर सेमीफायनल नंबर 2 आणि त्याच्यानंतर फायनल, अशा 2 मॅचेस बाकी आहेत. क्रिकेट रसिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित झालेत. हे दर्जेदार क्रिकेट आणि हे रती महारथी ज्यांना यूट्यूबला पाहतो त्यांना आज या ठिकाणी पाहण्याची, त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी येऊ लागलेत. ज्यांनी या मैदानामध्ये क्रिकेट खेळले ते तर आवर्जून या ठिकाणी आलेत. एक दिवसासाठी स्वतःची कामे बाजूला ठेवली आहेत, परंतु सगळे इकडे आलेले आहेत. यावेळेला क्लास महेश नानगुडेचा. पाहावं आणि पाहतच राहावं अशी बॅटिंग. 4 धावा, चौकार. धन्यवाद डीजे अर्जुन. कमी गतीचा बॉल बाहेर खेचला होतं थोडंसं बॅटरला, परंतु बॉल थोडासा दूर राहिला. 11 धावा धावफलकावर आहेत. 37चा पाठलाग करायचा आहे. यानंतर एक सेमी आणि एक फायनल अशा 2 मॅचेस बाकी आहेत. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचलेली आहे. वेगवान चेंडू, तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलाय पुन्हा एकदा. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या. हा पावसाळी क्रिकेटचा हंगाम मुंबईत येऊन सुद्धा जबरदस्त गाजवला यावर्षी.
वन मॅन शो महेश नानगुडेची चर्चा होती अखंड महाराष्ट्रात या पावसाळ्यामध्ये. बऱ्याचशा मोटरसायकल देखील आता जिंकल्यात. पावसाळी जी रबर बॉल ऑल इंडिया प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये देखील तो कारनामा त्यांनी केला. यावेळेला फुलटॉस त्याला सुद्धा मात्र दिशा दिली आहे. गॅपमध्ये बॉल जातोय, जाऊ लागलाय सीमारेषच्या दिशेने. आउटफील्डचा फायदा तिकडे झालाय आणि 2 धावा तिकडे मिळतील. धावसंख्या तिसरीचाही कॉल दिलाय. तुम्ही चोरून धावा काढल्या शेवटच्या बॉलवर तर आम्ही नाही काढणार का? आणि इकडे पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 16. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 21. 24 बॉलमध्ये 21 पाहिजेत. राजवीर राजपूत, ज्या राजवीरने प्रभावित केलं होतं आणि खूप चांगली कामगिरी केली होती राजवीर यांनी, तेच राजवीर बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राजवीर आणि माझ्या मते निशांत गुले रैना यांनी प्रभावित केलं होतं. यावेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागला होता, खेळायचा होता एका ठिकाणी, गेला एका ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे जाते आहे. 23 बॉलमध्ये 20ची आवश्यकता आहे. वाशिक शेख पुल केलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या पार जाईल बॉल 6 धावांसाठी. वाशिकच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक आलाय, सिक्सर आलाय. बावीस बॉल मध्ये 14ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रिवर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. राजवीर चांगलं कमबॅक करतायत. 21 बॉलमध्ये 14ची आवश्यकता अजूनही आहे. महेश नानगुडे, वाशिक शेख ही महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक उजव्या हाताचे बॅटर, एक डावखुऱ्या हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हमराज मृत्युंजय गत विजेत्यांसाठी. यावेळेला दिशा फाईन लेगची आहे आणि किंची 7 मध्ये 4 धावा. चौकार येतोय. फक्त 10 धावांची आवश्यकता. डीजे 20 बॉलमध्ये 10ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. विजयाच्या समीप हमराज मृत्युंजय निघाली आहे. हाही बॉल उचलला आणि फेकून सुद्धा दिला सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक 6-6-6 षटकार. फक्त 4ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी.
दुसऱ्याच ओव्हरमध्ये 33 धाबा झालेल्या आहेत. 4 धाबांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. वाशिक पुढल्या दोन्ही टीम रेडी व्हा. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल व्हायचे जसा हा सामना संपेल. हाही बॉल फाईन लेगच्या दिशेने आणि हाही बॉल सीमारेषेच्या पार. वा, आमचे प्रेक्षक कॅच पकडतायत. लाजबाब.